नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन। गव्हर्नमेंट बुक्स डेपो यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 4थ्या वार्षिक शासकीय पुस्तक प्रदर्शन 2026चे उद्घाटन सोमवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी MS औरंगाबादकर सभागृह सार्वजनिक वाचनालय सावान नाशिक येथे उत्साहात पार पडले। या प्रदर्शनाचे उद्घाटन नॅशनल बुक ट्रस्ट इंडियाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंदजी सुधाकर मराठे यांच्या हस्ते झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा विद्या प्रसारक समाज नाशिकचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे होते। यावेळी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ क्लासिकल तमिळ शिक्षण मंत्रालय भारत सरकारचे संचालक प्राध्यापक R चंद्रशेखरन, गुजरात साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉक्टर भागेश झा, नाशिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्राध्यापक दिलीपजी फडके तसेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाचे अशोकजी गाडेकर यांच्यासह साहित्य, शिक्षण, संस्कृती व ग्रंथालय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। दिनांक 16 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2026 या कालावधीत दिनांक 16 ऑगस्ट ते 15 ऑक्टोबर 2026 या कालावधीत फ्रेणीबाई दस्तूर सभागृह सार्वजनिक वाचनालय नाशिक येथे पुस्तक प्रदर्शन सुरू राहणार आहे। प्रदर्शनात विविध विषयांवरील पुस्तके व प्रकाशने वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत। वाचक, विद्यार्थी, शिक्षक, संशोधक आणि ग्रंथप्रेमींना दर्जेदार साहित्य उपलब्ध करून देण्याबाबतच सोबतच वाचन संस्कृतीला चालना देण्याचा उद्देश या प्रदर्शनामागे आहे। अधिक वाचा, हा संदेश घेऊन अधिक शिका, अधिक प्रगती करा, अधिक वाचा हा संदेश घेऊन आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनास नाशिककरांनी भेट देऊन पुस्तकांचा लाभ घ्यावा असे आवाहन गव्हर्नमेंट बुक्स डेपोच्या वतीने करण्यात आले आहे। नमस्कार। शासकीय पुस्तक प्रदर्शन 2026 मी राजेश बंग, आयोजक शासकीय पुस्तक प्रदर्शनाचं। नाशिकमधील या शासकीय पुस्तक प्रदर्शनाचं 4थं वर्ष आहे। यावर्षी खऱ्या अर्थाने शासकीय पुस्तक प्रदर्शन हे राष्ट्रीय स्तरावर पोचलेलं आहे, कारण यंदा तामिळनाडू गव्हर्नमेंट, गुजरात गव्हर्नमेंट, दिल्ली आणि इतर राज्य इथूनही आपल्याकडे सगळी पुस्तके येत आहेत। नेहमीप्रमाणे नॅशनल बुक ट्रस्ट, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ क्लासिकल तमिळ, गुजरात साहित्य अकादमी, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळ, CSIR, आनंद मार्ग, संगीत नाटक अकादमी आणि इतर सगळे जे काही शासनामार्फत प्रकाशित केली जातात पुस्तकं, ती सर्व पुस्तकं येथे आपल्याला बघण्यास मिळणार आहे। प्रदर्शनाचं उद्घाटन 24 तारखेला सकाळी 11:30 वाजता असून याच्यासाठी उद्घाटक म्हणून आपल्याला राष्ट्रीय स्तरावरील नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय श्री मिलिंदजी मराठे साहेब व अध्यक्ष म्हणून माननीय आपले नितीनजी ठाकरे मराठा विद्या प्रसारक समाजाशी लाभलेले आहे। तसंच सावानाचे सर्व पदाधिकारी सुद्धा सक्रिय एक स्पेशल गेस्ट म्हणून आपण इन्व्हाइट केलेले आहे। याच्या व्यतिरिक्त गुजरात साहित्य अकादमीमधनं सुद्धा राष्ट्रीय स्तरावरील लोक येणार आहेत। कलकत्ता आणि CICT म्हणजे तामिळनाडू गव्हर्नमेंटमधनं मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनमधनं सुद्धा शेखरन सर म्हणून आहेत, ते इथे येणार आहेत। तर सोमवारी 11:30 वाजता उद्घाटनाचा एक औपचारिक कार्यक्रम इथं आपला पार पडणार आहे। तर ही एक नाशिककरांसाठी मोठी संधी आहे का 2 महिन्यामध्ये नाशिककरांना सर्व राष्ट्रीय स्तरावरील पुस्तकं, शासन प्रकाशित करणारे पुस्तकं पाहण्यास मिळणार आहे। प्रदर्शनामध्ये 5 रुपयापासून घेऊन तर अत्यंत स्वस्त आणि 50 पैसे पान या दराने पुस्तकं उपलब्ध होणार आहे। गेल्या 25-30 वर्षामधील माझा अनुभव असा आहे का नाशिक आणि धुळ्याचा वाचक हा सगळ्यात सुज्ञ आणि चांगला वाचक आहे, का जेणेकरून नाशिककरांनी या संधीचा लाभ घ्यावा व 8 ते 10 हजार पुस्तकाचा जो काही इथे खजिना इथं उपलब्ध केलेला आहे तो खजिना इथं निश्चित बघण्यास वेळ काढावा। इथे निराश होणार नाही याची खात्री मी नक्कीच देतो व तसंच सोमवारी उद्घाटन समारंभासाठी सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। धन्यवाद।